पुण्यामध्ये राहुल गांधींचा आज छात्रों की गूंज कार्यक्रमाची काँग्रेस नेत्यांकडून जय्यत तयारी। भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा छात्रों की गूंज कॅम्पेन। राहुल गांधींचा कार्यक्रम म्हणजे पैसों की गूंज। 3000 लोकांना 30 ते 35 हजार रुपये वाटले। भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनी थोडी शरम ठेवावी। राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम का करताय? छात्रों की गूंजवर आरोप करणाऱ्यांवर वडेट्टीवारांची टीका। अभाविपा आणि NSUI राडा प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा। पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये 50 ते 60 जणांवर गुन्हा। काल रात्री झाला होता राडा। भाजपा कार्यकर्त्यांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांवरील गुन्हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस उद्या जेनझींसोबत संवाद साधणार। नागपुरातील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन। जेनझींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस उत्तर देणार। आमदार अब्दुल सत्तारांकडून मनोज जरांगेंची भेट। अब्दुल सत्तारांकडून जरांगेंना आंदोलन न करण्याची विनंती। जरांगे मात्र 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम। ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊतांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं नगरसेवक पद धोक्यात। सदा सरवणकरांनी दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करायला लावलं। विशाखा राऊतांचा आरोप, तर आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, सरवणकरांचं प्रत्युत्तर। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ। सोनं 2300 तर चांदी 1000 रुपयांनी महागली। गेल्या 4 दिवसांमध्ये सोनं 7800 रुपयांनी महागलं। साखरेचे दर प्रति किलो 75 ते 80 रुपयांवर। गृहिणींचं बजेट कोलमडलं तर साखरेचे दर वाढल्यानं चहाच्या किमतीमध्ये 5 रुपयांनी वाढ।